ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस, पेन रिलीफ ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या वारीत चालत असताना जरासं लक्ष गेलं ते केसरीच्या बोर्डकडे आणि मग माझी पावलं लगेच त्या कार्यालयाकडे वळली. ते कुटुंबच फार वेगळं आहे. वीणाताई, शैलेश, हिमांशू, झेलम आणि त्याचबरोबर यांच्यावर संस्कार करणारी माऊली म्हणजे सुनीता पाटील, आमच्या लाडक्या जीजी. तर यांच्या घरातली माऊली संगीता पाटील, म्हणजे या सगळ्यांची वहिनी. हे सगळं अनुभवत हा प्रवास पुढे चालू असणार आहे. या कुटुंबालाही नमस्कार करूया. रामकृष्ण हरी माऊली. माऊली माऊली, रामकृष्ण हरी माऊली. एक मिनिट, औक्षणे. आपण वारी करतो आहोत, वारी पंढरीची करतो आहोत, पण पर्यटनाची वारी सर्वसामान्य कुटुंबांना आणि कुटुंबाच्या सुखासाठी आणि सहकुटुंब प्रवासासाठी ही वारी जर कोणी सुरू केली असेल तर ते नाव म्हणजे केसरी भाऊ पाटील. आज इथे आल्यानंतर या माऊलीची खरंच अगदी मनापासून आठवण आली. आपण विठुरायाच्या दर्शनाला निघालेले असताना, माणसातला विठ्ठल काय असतो हे शोधत असताना, खऱ्या अर्थानं हे विठ्ठलाचं रूप आम्हाला अनुभवायला मिळालं. या पांडुरंगाला मी मनापासून नमस्कार करतो. माऊलींची पालखी मार्गस्थ होताना केसरीचा बोर्ड दिसला आणि असं दाटून आलं आणि धावत वरती आलो. तुझंही भेट झाली, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. दरवर्षी आम्ही वारीची इथून वाट बघत असतो आणि वारी रस्त्यावरून जात असते, पण त्याचा सुगंध आमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि आज प्रत्यक्षात तू माऊलीच्या रूपाने इकडे आलायस असं मला वाटतंय. खूप छान वाटतंय. तू सांगितलंस की भाऊंनी पर्यटनाची वारी सुरू केली आहे. खरंच भाऊची आज खूप आठवण आली. खरंच आली, मलाही आली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा नामघोष सतत ऐकत असताना निवृत्तीनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही त्र्यंबकेश्वरून मार्गस्थ झालेली आहे. सोपानदेव महाराजांची पालखी ही सासवडवरून 12 तारीखला मार्गस्थ होते आणि मुक्ताबाईंची पालखी, संत मुक्ताबाई यांची पालखी जळगाव येथून मार्गस्थ झालेली आहे. या सर्व भावंडांच्या पालख्या एकत्र येणार आहेत, तोही क्षण आपण दाखवणार आहोत. 11 जुलैचा दिवस, ज्या दिवशी काही दिवसांचा मुक्काम करून पुण्याहून दोन्हीही पालखी मार्गस्थ झाल्या. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याहून निघाली. हडपसरवरून उजवीकडे वळून दिवेघाट चढून सासवडमध्ये येऊन या पालखीनं मुक्काम केला. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही पुण्याहून मार्गस्थ झाली आणि त्यानंतर हडपसरहून थेट सरळ रस्ता घेऊन लोणी काळभोर या ठिकाणी जाऊन या पालखीने मुक्काम केला. या वारीबरोबर चालताना आपण कधी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर तर कधी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर असणार आहोत. थकणार नाही, दमणार नाही. याचं कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देत आहात आणि तुमच्या प्रतिक्रिया या आशीर्वाद रूपानं आमची शक्ती वाढवत आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय राम हरे हरे. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. 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 या प्रवासामध्ये
जेवढं जेवढं करता येईल तेवढं करत करत सगळी मंडळी पुढे चालत असतात. पण बघितलं तर पालखी अजून खूप मागे आहे. आपण चालत चालत पुढे आलेले आहोत आणि अशा वेळेला हा गरम गरम चहा या माऊलीनं दिलाय. रामकृष्ण हरी. आहा. सकाळ आहे, सुंदर सकाळी मस्त गरम गरम चहा. ताई तुझं नाव काय म्हणालीस? क्षितिजा दिलीप कुमार आणि तू देशमुख. काय करतेस? माझा ते MSc मॅथमॅटिक्स झाला, डेटा अनालिटिक्सचा कोर्स झाला. आता मी जॉब साठी अप्लाय करते. तुला मिळणार जॉब आणि माऊली आशीर्वाद नक्की देणार. मग दरवर्षी अशी चहाची किटली घेऊन वारकऱ्यांना तुम्ही मदत हो, करता आजच्या दिवशी. आजच्या दिवशी. मला आवडतं या गोष्टीचं की या वारीचं जे महत्व आहे ते या पिढीला सुद्धा आपलं वाटू लागलेलं आहे. हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. काय वाटतं वारीत जेव्हा इतके लोक येतात, इतक्या लोकांना तुम्ही प्रेमाने चहा देता, कसं वाटतं ताई? खूप छान वाटतं. म्हणजे ते आळंदीवरून पंढरपूरला एवढा पायी प्रवास करतात. ते बघूनच खूप भरून येतं की आपल्याला एवढंसं चालून सुद्धा शक्य होत नाही, पण ते एवढा मोठा प्रवास पायी करतात. ते खूप अप्रूप वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी तर इतका पाऊस होता आता मागच्या आठवड्यात, आणि इंद्रायणी तर फुल वाहत होती. आळंदीत पूर्ण पाणी झालं. पण जसे हे लोक आले, तो इंद्रायणीचा जो पूल होता तो ओसरला. म्हणजे असं की जागा करून दिली या लोकांसाठी असं वाटतं. चहा छान झालाय. ओके, थँक्यू. या माऊलीनं पटकन चहाचा कप दिला आणि तो चहा या प्रवासात इतकी ऊर्जा देणार आहे ना, अमृतासारखा हा चहा वाटतोय. वा माऊली, हे सगळे रामकृष्ण. घरचे येतात. होय ना. हा. खूप छान. तुला खूप शुभेच्छा. ओ थँक्यू सगळ्यांना माझ्या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुळशी हार गळा काशे पितांबर. माऊली, आता मी बघितलं आज पाठून वारी येते, आम्ही पुढे चालतोय हो बरोबर. आणि अशा वेळेला तुमच्याकडे जबाबदारी आहे. हो, आमच्याकडे जबाबदारी आहे. आम्ही वारकऱ्यांना व्यवस्थित शिस्तीत चाला म्हणून सांगतो, वाहनांना पण एका लाईनमध्ये चाला म्हणून सांगतो. कारण आता काही वेळात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी इथून मार्गस्थ येणार होईल आहे. आणि सकाळची अशी सुंदर सकाळ. हो. आणि अशा वेळेला या माऊलीची भेट झाली. आपलं नाव काय माऊली? विनीता विजय चांदेकर. हो का? पुण्याचीच मग आहे. आता तुम्ही किती वाजता इथे पोहोचलाय? इथे आम्ही तर आता एक सांगवीवरून येणं पॉसिबल नाही म्हणून मैत्रिणीकडेच राहिले होते. इथे 6 वाजता आलेली आहे. सकाळी 6 म्हणजे हो, ड्युटीवरती 5 आम्हाला- वेळेवर यायची. हो ना. आणि हा. तेव्हापासून ही माऊली आपलं कर्तव्य बजावत आहे. अशा माऊलींना सुद्धा माऊली आशीर्वाद देव हीच मनापासून प्रार्थना. तेव्हा परदेशातून लंडनहून आलेले वारकरी सुद्धा जेव्हा भेटतात तेव्हा वेगळाच आनंद होतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. भारताबाहेर राहताना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते, म्हणजे आपल्या मराठी अस्मितेचं किंवा आपल्या मराठी संस्कृतीचं प्रेझेन्स. मी 2008 सालापासून UK मध्ये स्थायिक झालोय. गुजराती, पंजाबी, साऊथ इंडियन लोकांची मंदिरं आहेत, पण असं मराठी माणसाचं असं हक्काचं मंदिर नाहीये. आणि मी 2018ला पहिली पायी वारी केली आळंदी ते पंढरपूर. आणि त्यामुळे वारी हा प्रकार माहिती होता. मग विचार आला की चला आता आपण आपल्या विठुरायाचं जो महाराष्ट्राचा भोळा पांडुरंग आहे, आराध्य दैवत आहे, त्याचं मंदिर लंडनला बांधूया. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं, त्यांचं मंदिर आपल्याला जर करता आलं तर तो भाग्याचा क्षण असेल. आणि म्हणून मागच्या वर्षी इथून काहीतरी घेऊन जायचं प्रतिकात्मक म्हणून मग विठ्ठलाच्या पादुका घेऊन गेलो बाय रोड. आणि 22 देश, 70 दिवस, 18,000 किलोमीटर हा प्रवास केला. पंढरपूरवरून पादुका लंडनला आपण विठ्ठलाचं मंदिर बांधतोय. आणि मग विचार आला की आता इथे थांबून चालणार नाही, तर ही जी परंपरा आहे, आता परदेशात राहणारे जे भाविक आहेत त्यांना काही कारणास्तव येता येत नाही वारीला, मग आपण त्यांच्या देशातून वारी सुरू करू म्हणून ग्लोबल वारीचा संकल्प आला. कसा प्रतिसाद होता? प्रतिसाद खूप छान होता. म्हणजे मला आणि आमच्या सर्व टीमला अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद भेटलाय. जर्मनीमध्ये 8 मंडळांनी आम्हाला अप्रोच केलं.
म्हणजे शेवटी आम्हाला सांगायला लागलं की नाही, आता आम्हाला पुढचा प्रवास उरकायचा आहे. आणि 11 देश यावेळेस आपण कव्हर केले. UK, नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झमबर्ग, जर्मनी, चेक रिपब्लिक, पोलंड, हंगेरी, नंतर टर्की, जॉर्जिया. आणि जॉर्जियावरून विमानाने मुंबईला आलो. हे पाहून आता 4 नवीन देशांनी अप्रोच केले: ऑस्ट्रिया, फिनलँड, डेन्मार्क आणि USA वाले म्हणतात आम्हाला पण या ग्लोबल वारीचा भाग करून घ्या. कोण कोण आलाय पण तुम्ही आता तिथून? आता आम्ही जवळपास एक 10 ते 15 NRIs आहोत, वेगवेगळ्या देशातून आलेले. मेनली UK मधून जास्त आहेत. काही कारणास्तव आम्ही 3 दिवस अगोदर प्रस्थान केलं आळंदीवरून, कारण सोय व्हावी. आणि आम्हाला 20 जुलैला पंढरपूरला पोहोचायचं आहे, कारण त्या पादुका पांडुरंगा चरणी लावून पुन्हा लंडनला घेऊन जायचे, कारण आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम आहे. 3000 लोक येणार आहेत लंडनमध्ये. पण त्यांना दर्शनासाठी आपल्याला या पादुका घेऊन जायचे, म्हणून आळंदीवरून लवकर प्रस्थान केलं ठेवलेलं. या सगळ्यांची ओळख करून द्या आता. आता इथून सुरू हे आहेत सौरभ महाजन, आमचे भारताचे सर्वात मोठे कार्यकर्ते. सविता केडकर ताई माऊली, स्नेहल माऊली, संजय जाधव माऊली, महेश पायगुडे माऊली, ज्योती जाधव माऊली. सगळे तिकडनं आलाय. माऊली, लंडन वरून तुम्ही इथे आला आणि लंडन वरून देहू आणि आळंदी असं करून ही वारी तुमची सुरू झाली. या वारीमधले कुठलेही देहू, आळंदी ते पंढरपूर कुठलीही 3 ठिकाणं सांगा जिथे माऊलींची पालखी थांबते. सासवड, वाकडी आणि वाल्हे. सासवड, वाखरी आणि वाल्हे. म्हणजे खरं सासवड, वाल्हे आणि वाखरी. पण छान माऊली, लंडन वरून येऊन तुम्ही इतकं छान उत्तर दिलेलं आहे. PNG कडून तुम्हाला चांदीचं नाणं बक्षीस म्हणून मिळेल. घराघरातल्या रखुमाईची घ्या काळजी, दागिन्यांसाठी PNG ज्वेलर्स. माऊलींची पालखी आता पुण्याहून सासवडच्या दिशेने निघालेली आहे. वडकी नावाच्या गावात आता आपण आहोत आणि काही वेळामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इथे येईल. आणि अशा वेळेला आदेश विश्वचा हा प्रवास सुरू होत असताना एका माऊलीला मी फोन केला. त्या माऊलीनं लगेच जणू काही तथास्तुच म्हटलं आणि हा प्रवास सुरू झाला. क्युरॉन आणि क्युरॉनच्या माध्यमातून या माऊलीनं या वारकऱ्यांच्या साठी एक सेवा दिली. वारकरी चालत असतात, वयाचं भान न ठेवता कित्येक किलोमीटर चालताना पाय दुखतात, गुडघे दुखतात. अशा वेळेला त्याच्यावरती इलाज शोधला आणि वेदनेचा कैवारी म्हणत या ठिकाणी या प्रवासात ही माऊली आता दाखल झालेली आहे. प्रिया प्रभुदेसाई आणि परीक्षित प्रभुदेसाई, पितांबरीचे आता मी असं म्हणेन सर्वा या दोघांजवळ हा माईक देतो आणि या वारीबद्दलच्या भावना दोघांनी. बरे, हे लक्ष्मीनारायण सहकुटुंब या वारीत चालतायत, तसे काय भावना आहेत? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम धन्यवाद. आज आदेश विश्वच्या माध्यमातून पितांबरी क्युरॉनची सेवा होतीये, याचा आम्हाला खरंच खूप आनंद वाटतोय. आणि गेले 20 वर्ष पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल हे पितांबरीचं एक प्रॉडक्ट घेऊन आपली पूर्ण टीम ही वारीमध्ये सर्व वारकऱ्यांच्या पायाला मसाज करते, ही सेवा करते. आणि आज आम्हाला तुमच्या बरोबर सुद्धा ती सेवा करायची संधी मिळाली, याचा आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. परीक्षित, काय भावना आहेत? म्हणजे ही माऊली हे कितवं वर्ष? 5वं वर्ष. आणि आपलं? माझं पहिलंच वर्ष आहे. आणि लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष. बघा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. परीक्षित, तुमचा अनुभव कसा आहे? मला खूपच छान वाटतंय. 5 वर्ष माझी इच्छा होती की वारीला यायचं, पण यावेळेला योग आला जुळून. आणि गेली 12 वर्षे आमची जी क्युरॉनची जी टीम आहे, तर ती संपूर्ण टीम इथे पूर्ण वारीच्या रूट चालते आणि सगळ्या भक्तांचा मसाज करते. पण तो एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता कधी ना कधी. आणि खूप छान वाटतंय. जनसागर आहे, पण सगळ्यांच्या मनात फक्त आणि फक्त पांडुरंगच आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. कुठून आलाय तुम्ही? बेळगाववरून. 25 वर्ष पायवारी करतो. काय सांगताय? मग काय एकदम मला बघितलं, टीव्ही वरती बघितलं, खरं आज प्रत्यक्ष दर्शन झालं. ते छान माऊली, आम्हालाही छान वाटलं आज तुम्हाला भेटून. बेळगावचे आम्ही खुद बेळगाव राकसकोप. बर. आणि 25 वर्ष येत आहे वारीला. पण 25 वर्ष वारी चुकली नाही. चुकली नाही. पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल
वेदनेचा कैवारी. अरे बाबा देवा, काय करताय? रामकृष्ण हरी माऊली. दिवे घाटातली वारी आणि तो सगळाच टप्पा काहीसा खडतर आहे. पण जेव्हा विठ्ठल नामात सगळे दंग होतात ना, तेव्हा तीच वारी सुखकारक वाटू लागते. आणि जेव्हा आपण दमतो पण आजोबांना बघतो, तेव्हा शक्ती पुन्हा मिळायला लागते. असेच आजोबा, ज्यांना खरं तर दिसतही नाही पण सातत्याने ते वारी करतायत, त्या आजोबांच्या इच्छाशक्तीला माझा नमस्कार आहे. माझं नाही आता नेमलिया चित्ता पासोनिया, नेमलिया चित्ता पासोनिया, पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती सोपानी पांडुरंग. दिसत नाही काय? दिसत काही नाही. नाही नाही, उगा थोडं तुम्ही दिसतात. मी दिसतो? हा, तुम्ही दिसतात. अरे वा 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 वा. तुम्ही दिसतात. बरं बरं. आणि मग या वारीमध्ये हा. पांडुरंग दिसतो तुम्हाला? पांडुरंग दिसतो. हो की नाही? पांडुरंग दिसतो. पांडुरंग दिसतो. आणि मग कुठल्या गावचे तुम्ही? बीड. बीड मध्ये जरूर म्हणून खेळ आहे. बरोबर. हा. नाही, मी कारण बघतोय बऱ्याच जणांना हा. खाली दगडाला ठेच लागते, कुठं काय होतंय, आणि तुम्ही मात्र एकदम पटापट पटापट तुम्हाला ते घेऊन चाललेत. हा, 25 वर्ष झालं मी असा चालतोय. होय. पकवाज घेऊन गाड्यात पैठणला 36 वर्षे पकवाज असतो गळ्यात. पकवाज असतो गाड्यात. आता उगा सुटलोय मी जरसे हा. जमलो म्हणून. दिवे घाटात ही माऊली हा. इतकं बघा तुम्ही वेगाने चालते की काय विचारू नका. हो, हो. बोला पुंडली गवरदया पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज जय. दिवे घाटात आता ही बैलांची जोडी दिसते आहे. ही कुठून आली आहे? दिवे गावावरून आली आहे. आणि आता हे तुम्ही जाणार आहात खाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला. पालखीला, आणि मग त्यांच्या बरोबर पुन्हा वर येणार. पालखी घेऊन आम्ही प्रस्थान किती वर्षाची सासवडला होणार. परंपरा आहे ही सासवडीचा? ही पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून आहे का? म्हणजे दिवे गावाची ही परंपरा आहे. मग आता तुम्ही खाली जाणार आणि माऊलींची पालखी वरती आणायला मदत करणार. रामकृष्ण हरी यांची नावं काय दोघांची? देवा बिट्या. हा दिवा, इथला देवा, हा, आणि बिट्या. आणि हा बिट्या. ए ये विठ्ठले माझे माऊली, निढळावरी कर निढळावरी कर, देवनी वाट मी पाहे, ओ देवा वाट मी पाहे, ओ देवा वाट मी पाहे. ये विठ्ठले माझे. जसा केसरी प्रवासात अविस्मरणीय अनुभव देते ना, इतका तो दिवे घाट पार केल्यानंतर जेव्हा भव्य दिव्य विठ्ठलाची मूर्ती दिसते ना, तेव्हा तो क्षण या वारीतला अविस्मरणीय होऊन जातो आणि सगळा थकवा निघून जातो. बा पांडुरंगा, सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. असेच आनंदाचे क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न सुरूच राहणार. पण आत्ता मात्र आपण थांबणार. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस, पेन रिलीफ ऑइलचा आजचा भाग इथेच संपत आहे. ही वारी आणि या वारीतले आनंदाचे क्षण पाहण्यासाठी आदेश विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन ते बटन दाबायला विसरू नका. आशीर्वाद द्या. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम.
मरकटेवर उभा विटेवर सावळा सुंदर श्रीहरी धन्य चंद्रभागा धन्य ही पंढरी आज धन्य झालो कपाळी केशरी गंध विठ्ठला तुझा मला छंद पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम